तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये मी विहिरीवर आलो आहे मोटर चालू करण्यासाठी. खूप दिवस झाले तरी पण मोटर काही चालू होत नाही. म्हणजे मोटर चालू होते पण पाणी मित्रांनो डोंगर भाग आहे त्याच्यामुळं वरती फेकत नाही. निम्म्यावर जातं आणि निम्म्यापासून पाणी पुढे जातच नाही. तर आता आपण विहिरीवर आलो आणि मोटर पण आपण काढली. म्हणजे म्हणजे विहिरीतून मोटर बाहेर काढली तरीही पाणी जात नाही. म्हणजे आता आपण चेक करण्यासाठी मोटर आपण काढली आहे. तर मित्रांनो, आता आपण जाऊन बघूया. तुम्हाला दाखवतो कसं काय झाले आहे ते तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण जाऊया मोटर काढली तिथं. तर आपण इथं आलो. आपण विहिरीतून मोटर बाहेर काढली तरीही सर्व चेकिंग झाली पण पाणी का जात नाही पुढं हे आपल्याला कळालं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. ही जी मोटर आहे आणि हा पाईप आहे आणि हे पाईपाच्या इथं जे नट बोल्ट आहे तो आपण पॅक केला होता पण त्याला जे डांबरी वायसर होतं ते आता खूप दिवस झाले त्याच्यामुळे ते नाहीसं झालं आणि तिथून पाणी बाहेर येत सुटलं आणि तिथंच हा दुसरा जॉईंट जो आहे तो तिथून पण पाणी बाहेर येतं. म्हणजे सध्या आता मोटर बाहेर आहे तरीही पाणी एवढं बाहेर फेकतं. म्हणजे रिटर्नचं पाणी हे बाहेर फेकतं. जर हीच मोटर पाण्यात असली तरी प्रेशर जास्त असतो आणि प्रेशर जास्त असल्यामुळे इथं पण पाणी जास्त पडतं बाहेर आणि इथून पण जातं आणि इथून पण जातं. 2-3 ठिकाणाहून पाणी बाहेर जातं. त्याच्यामुळं प्रेशर जो आहे तो कमी येतो आणि अर्ध्यावरच पाणी जातं. त्याच्यामुळं मित्रांनो, आपल्याला आता कळालं आहे की पाणी उंचावर डोंगरावर जात का नाही ते तुम्हाला आता कळालं असेल. त्याच्यामुळं आपण मोटर बाहेर काढली. आता जी सर्व फिटिंग झाली की मोटर परत विहिरीमध्ये टाकू आणि मग पाणी जोरात जाईल. तर मित्रांनो, आता तुम्हाला पण कळालं आणि मला पण कळालं पाणी डोंगरावर का जात नव्हतं हे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला एवढंच दाखवतो. नंतर उद्याला काही ना काही तुम्हाला नवीन पाहायला मिळेलच. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.